हॅलो अँड वेलकम बॅक. मकर संक्रांत जवळ आली की प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच विचार असतो, वाण काय घ्यायचं आणि काय स्पेशल घ्यायचं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्यातल्या रविवार पेठेत. तर आज आपण पाहणार आहोत वाण देण्यासाठीचे भरपूर ऑप्शन्स. मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही तर परंपरा, नातं आणि गोडवा. आणि पुण्यातलं हे मार्केट दरवर्षी काहीतरी नवीन देतं. तर इथे एंट्री केल्याबरोबर स्ट्रीट शॉपिंग तर होतेच, वाण देण्यासाठी इथे 10 रुपयापासून वस्तू स्टार्ट होतात. चला तर मग एकदम स्वस्त आणि छान ऑप्शन्स मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत न स्किप करता बघा. आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे रविवार पेठेत एंट्री केल्याबरोबर मला हे बॅग्सचं शॉप दिसलं. या बॅग्स पण आपण वाण म्हणून देऊ शकतो आणि इथे डझन वरती वस्तू मिळतात. कारण इथे होलसेल मार्केट आहे त्यामुळे ते होलसेल प्राइसलाच विकतात. तर मी तुम्हाला ज्या बॅग दाखवतेय त्या बॅग्स होत्या 360 रुपये डझन. हे हळदी कुंकू ठेवण्यासाठीचे करंडे आहेत आणि ते आहेत 120 रुपये डझन. मग त्या शॉपच्या अपोजिट साइडला हे शॉप आहे आणि तिथे पण सुंदर कलेक्शन होतं बॅग्सचं. मला असं वाटतं की वाण म्हणून जर द्यायचंच आहे तर काहीतरी उपयोगात येईल असं द्यावं. हा आहे ज्वेलरी बॉक्स किंवा आपण यात बांगड्या पण ठेवू शकतो. हे बॉक्स आहेत 400 रुपये डझन आणि यात मल्टी कलर मध्ये ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. हे ज्वेलरी बॉक्स दिसायलाही सुंदर दिसतात. ज्या हातामध्ये तुम्ही जे बघताय ते आहेत 120 रुपये डझन. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही होम डेकोरच्या वस्तू पण शेअर करणार आहे. इथे होलसेल रेट मध्ये काही आर्टिफिशियल प्लांट्स पण मिळतात किंवा छान क्रॉकरी. तर त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर इथे स्क्वेअर आणि राऊंड शेप मध्ये मला या सुंदर प्लेट्स दिसल्या. हे होतं 300 रुपये डझन. त्यानंतर हे होते हळदी कुंकू असलेले कोन आणि हे होते 100 रुपये डझन. आणि याची प्राइस होती 460 रुपये. म्हणजे लिटरली इथे 100 रुपये डझन पासून वस्तू मिळतात आणि त्याही खूप सुरेख. वाण घेताना फक्त किंमत नाही पाहिली जात तर विचार केला जातो समोरच्या स्त्रीला हे आवडेल का. रविवार पेठेत केवर एंटरप्राइजेस म्हणून एक शॉप आहे. या बरण्या पण आपण वाण म्हणून देऊ शकतो आणि याची प्राइस होती 100 रुपये डझन. मग मी पाहिल्या या प्लास्टिकच्या बास्केट, म्हणजे आपण यात फ्रुट्स किंवा भाज्या स्टोअर करू शकतो किंवा मग वॉश करण्यासाठी याचा यूज करू शकतो किंवा ॲज अ ऑर्गनायझर म्हणून पण याचा यूज छान होतो. हे आहेत मीडियम साईजचे प्लास्टिक जार्स आणि हे BPA फ्री होते, तेही एअरटाईट लीड सोबत. याची प्राइस आहे 120 रुपये डझन. हे आहे एक ऑइल डिस्पेन्सर्स. याची क्वालिटी खरंच खूप मस्त आहे. हे होते 360 रुपये डझन. म्हणजे मला इथे आल्यानंतर प्रश्न पडला की आपण मॉल मध्ये एवढे पैसे का घालवतो. इथे ऑप्शन्स पण तेवढेच अवेलेबल आहेत. हा बघा किती सुंदर प्लास्टिकचा डब्बा आहे. 360 रुपये डझन. ची क्वालिटी ही मस्त आहे. रविवार पेठेत मला एक सॉफ्ट टॉयचं मोठं शॉप दिसलं आणि तेही होलसेल प्राइस मध्ये. आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही बॅग्सचे ऑप्शन्स. तर ही जी तुम्ही बॅग बघताय ती आहे 460 रुपये डझन, ज्याच्यावरती वर्क आहे. याच्या क्वालिटी वाईज याची प्राइस पण थोडीफार कमी जास्त होते. म्हणजे ज्या बॅग्स वरती थोडी एम्ब्रॉयडरी किंवा हेवी वर्क असेल तर तशी कॉस्ट कमी जास्त होते. या बँगल बॉक्सची प्राइस आहे 300 रुपये डझन. आणि या अशा राऊंड शेपच्या बॉक्सेस मध्ये भरपूर साइजेस पण अवेलेबल आहेत. जर तुम्हालाही भरपूर प्रकारचे वाण देण्यासाठी ऑप्शन्स पाहायचे असतील ना, आणि जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर नक्कीच या मार्केटला एकदा व्हिजिट करायला पाहिजे. कारण वाण देण्यासाठी एवढे सुंदर आणि स्वस्त ऑप्शन्स कुठेच अवेलेबल नाहीयेत. तर पुढे मी तुमच्यासोबत यांचं कार्ड शेअर करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता. या बास्केटची प्राइस आहे 360 रुपये. अशा गोल्डन कलरच्या प्लास्टिकच्या प्लेट्स पण अवेलेबल आहे त्यांच्याकडे. चला आता बघूया यांचं बॅग्सचं कलेक्शन. या बॅग्सची प्राइस आहे 460 रुपये डझन. तुमचं बजेट जर थोडं जास्त असेल तर हे पण तुम्ही देऊ शकता. या बॅग्स मध्ये भरपूर कलर ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. जर तुम्हाला या शॉप मधल्या काही गोष्टी आवडल्या तर तुम्ही यांच्या कार्डचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
त्यांच्याकडे हे असे बोल्स पण अवेलेबल आहेत. या बोल्सची प्राइस आहे 300 रुपये डझन. याचा यूज आपण फ्रूट स्टोअर करण्यासाठी करू शकतो. सुंदर दिसेल डायनिंग टेबलवर. मला ही क्लच बॅग खूप आवडली. 900 रुपये प्राइस आहे याची. या बॅग्स मध्ये भरपूर कलर ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. तर चला आता आपण जाऊया एका क्रॉकरी शॉप मध्ये, जिथे खूप छान क्रॉकरी तर आहेच, पण यांच्याकडे आर्टिफिशियल प्लांटचं पण खूप छान कलेक्शन आहे. खालच्या फ्लोअरला क्रॉकरी शॉप आहे आणि फर्स्ट फ्लोअरला खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल प्लांट्स आणि फ्लावर्स आहेत. जर तुम्ही वाण देण्यासाठी ग्लास जार्स पाहत असाल तर यांच्याकडे मस्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे या शॉपमध्ये आपण पाहणार आहोत भरपूर होम डेकोर्सच्या पण वस्तू. हे असे छोटेसे ग्लास जार्स पण आपण वाण म्हणून देऊ शकतो. हा आहे एक ग्लास कॅन्डल होल्डर आणि हे पण डझन मध्ये मिळतात. 300 ते 350च्या रेंज मध्ये याची प्राइस होती. हा एक सिरॅमिक जार आहे. मला असं वाटतं की वाण म्हणून काहीतरी युजफुल द्यायला हवं आणि किचनच्या रिलेटेड वस्तू दिल्या तर आपण वापरतोही. या शॉपमध्ये सिरॅमिक्स आणि प्लास्टिक मध्ये पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याची प्राइस आहे 490 रुपये. या शॉपमध्ये ग्लास जार्स पण अवेलेबल आहेत, छोट्या आणि मोठ्या साइजेस मध्ये. हा आहे ग्लासवाला कॉफी मग. तर चला आता जाऊया फर्स्ट फ्लोअरला, जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत. मला काही कॉमेंट्स आलेल्या आर्टिफिशियल प्लांट्स आणि पॉट साठी कुठलं मार्केट आहे, तर तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता. या शॉपमध्ये सगळ्या व्हरायटीचे आर्टिफिशियल प्लांट्स आणि फ्लावर्स अवेलेबल आहेत. मला आज इथे आल्यानंतर कळतंय की आपण मॉलमध्ये याच गोष्टींचे 2 ते 3 पट पैसे डबल पे करतो. हे आहेत मोठ्या साईजचे आर्टिफिशियल प्लांट्स. हे रबर प्लांट. हेच जर आपण मॉलमध्ये घ्यायला गेलो तर याची 5 ते 6,000 किंमत द्यावी लागते. ते याची किंमत आहे 2,500, पण याच्यावरती आता ऑफर चालू होती. याची ऑफर प्राइस आहे 2,000 रुपये. हे आहे नेक्स्ट शॉप आणि या शॉपमध्ये पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही किचनसाठी क्रॉकरी बघत असाल तर या मार्केटला नक्की एकदा व्हिजिट करा. एकदम कमी प्राइस मध्ये, म्हणजे होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळून जातील. आणि हे मार्केट एवढं मोठं आहे की चालून आपण दमतो, पण हे मार्केट संपत नाही. तुम्ही या मार्केटला कधी व्हिजिट केला आहे का, मला कॉमेंट्स मध्ये सांगा. या मार्केटमध्ये आलं ना की सगळ्या गोष्टी घरासाठी ज्या लागतात त्या एकाच व्हिजिट मध्ये मिळून जातात. हे ट्रेज आहेत छोटे छोटे. हे आहेत 150 रुपये डझन. या शॉपमध्येही भरपूर प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे बघा, या छोट्या छोट्या बास्केट किती सुंदर दिसत आहेत. या प्रत्येक बास्केटची प्राइस वेगळी आहे. हे आहेत 220 रुपये डझन आणि यात कलर्स पण सुंदर अवेलेबल आहेत. या अशा प्रकारच्या बॉक्सेस मध्ये आपण घरातल्या छोट्या छोट्या वस्तू ऑर्गनाइज करून ठेवू शकतो आणि वाण देण्यासाठीही हे बेस्ट ऑप्शन्स आहेत. हा एक सिरामिकचा जार दिसला मला, मीडियम साईजचा, म्हणजे फार छोटीही साईज नाहीये याची. तर हा पर पीस घेतला तर 80 रुपयाला पडतो आणि डझनवर घेतला तर 720 रुपये. याचा खूप छान शेप आहे आणि कलर्स पण अवेलेबल आहेत यात. तर चला आता एक्सप्लोर करूया एक लास्ट शॉप. पण या शॉप मध्ये एकदम युनिक वस्तू आहेत. तुमच्या घरामध्ये लग्न असेल किंवा एंगेजमेंट असेल तर या शॉपला नक्की एकदा व्हिजिट करायलाच पाहिजे. या शॉप मध्ये या प्रकारच्या केन बास्केट्स पण अवेलेबल आहेत, ज्यात आपण गिफ्ट्स पॅक करू शकतो.
इथे ज्वेलरीचे बॉक्सेस पण खूप सुंदर अवेलेबल आहेत. जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल ना तर एकदा नक्की ह्या शॉपला व्हिजिट द्या. या अशा टाईपच्या बॉक्स मध्ये आपण ज्वेलरी स्टोअर करू शकतो. हे पण छोटे छोटे हळद आणि कुंकू ठेवण्यासाठीचे बॉक्सेस आहेत. ची प्राइस आहे 300 रुपये डझन. सुंदर दिसतात हे. हा आहे एक कॅन्डल होल्डर. याची प्राइस थोडी जास्त आहे. जर तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही हे पण देऊ शकता वाण म्हणून. तर कसे वाटले तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलेले वाण देण्यासाठीचे प्रोडक्ट्स? आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.